नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आता आपण या हिंदीच्या तासिकेमध्ये 30 PYQ घेणार आहोत. अव्ययी भाव समास यावर आपण 30 प्रश्न घेणार आहोत PYQ स्पष्टीकरणासह. सुरू करूया आपण आजची आपली तासिका. पहिला प्रश्न आहे, अव्ययी भाव समास का पहला पद मुख्य रूप से क्या होता है. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, अव्ययी भाव समासामध्ये जो पहिलं जे पद असतं ते उपसर्ग असतं आणि उपसर्गाला यामध्ये खूप महत्त्व आहे. ते उपसर्ग जे पद असतं ते प्रधान पद असतं. म्हणून या ठिकाणी आपलं जे पहिलंच जो पर्याय आहे, पहिला पर्याय आपला अव्यय कंसामध्ये उपसर्ग हे याचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, यथाशक्ती शब्द में कौन सा समास है. आता यथाशक्ती जो आहे तर यथा हे जे आहे या शब्दामध्ये यथा हा त्या ठिकाणी हे उपसर्ग आहे आणि आपण शिकलो की यामध्ये जर उपसर्ग येत असेल, उपसर्ग महत्त्वाचा असेल तर त्या ठिकाणी हे जे समास आहे हा अव्ययी भाव समास होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी अव्ययी भाव समास हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न तीसरा, प्रतिदिन शब्द का सही समास विग्रह क्या है. प्रतिदिन का सही समास विग्रह. तर प्रतिदिन शब्दाचा आपल्याला विग्रह करायचा आहे. तर या ठिकाणी प्रतिदिन म्हणजे दिन का दिन होऊ शकत नाही, दिन को दिन नाही, दिन दिन म्हणजेच प्रत्येक दिन. तर या ठिकाणी अव्ययी भाव समासामध्ये या ठिकाणी जे दोन पद असतात त्या दोन्ही पदाची कधी कधी पुनरावृत्तीसुद्धा होत असते. म्हणून पर्याय क्रमांक 3 सी दिन दिन कंसामध्ये प्रत्येक दिन हा या प्रश्नाचा योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, किस शब्द में अव्ययी भाव समास है. आजीवन, पाप पुण्य, पितांबर आणि राजपुत्र. तर या ठिकाणी राजपुत्र होऊ शकत नाही, पितांबर पण होऊ शकत नाही, पाप पुण्य सुद्धा होऊ शकत नाही. उपसर्ग कुठं लागलेला आहे तर आजीवन शब्दामध्ये आ हा उपसर्ग लागलेला असल्यामुळे या ठिकाणी अव्ययी भाव समासाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 आजीवन. प्रश्न 5, रातोरात शब्द में कौन सा समास है. रातोरात बघा या ठिकाणी रातोरात म्हणजे रातोरात या ठिकाणी दोन्ही शब्दाचा या ठिकाणी काय झालेला आहे, पुनरावृत्ती झालेली आहे. रात रात म्हणजे या ठिकाणी या अव्ययी भाव समासाचं हे उदाहरण आहे. कारण आपण शिकलो अव्ययी भाव समासामध्ये एक तर उपसर्ग लागलेला असतो किंवा शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते. रातोरात म्हणजे काय, अशा कितीतरी रात्री असतात त्यामुळे त्याला रातोरात असं म्हटलं जातं. एकाच रात्रीतून अव्ययी भाव समास याचं पर्याय आहे सी अव्ययी भाव समास. निडर, निडर शब्द का समास विग्रह क्या होगा. निडर, आता नी म्हणजे काय, ज्याला डर नाही असा. मग डर के साथ होईल का, नाही. डर के बिना कुठं आलं बघा, डर के बिना. तर बी हा जो पर्याय आहे तो याचा योग्य उत्तर नाही. कारण निडर म्हणजे नी हे उपसर्ग आहे, नी म्हणजे बिना म्हणजेच काय, विरहित. म्हणून या ठिकाणी डर के बिना पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न 7, बेकाम में कौन सा समास है. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 आपण बघू शकतो. बेकाम, बेकाम में कौन सा समास आहे. तर या ठिकाणी बे जे आलेलं आहे, बे हे या ठिकाणी आपण बघू शकतो की बे म्हणजे एक उर्दू उपसर्ग आहे तो जे कामाचा अभाव दर्शवतं. त्या ठिकाणी कामाचा अभाव म्हणजे ज्याला काम नाही तो बेकाम किंवा कामाचा नाही तो बेकाम म्हणजे या ठिकाणी अभाव दर्शवला जातो. बे हा एक अव्यय आहे, उपसर्ग आहे, उर्दू उपसर्ग. म्हणून बेकाम हा अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, भरपेट का समास विग्रह चुनिये. भरपेट म्हणजे पोट भरून, मराठीमध्ये आपण त्याला पोट भरून म्हणतो. मग या ठिकाणी पेट का भरना, पेट के लिए भरना, पेट भरकर, पेट और भरना. तर पेट भरकर म्हणजे पोट भरून पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न 9, यथामती में कौन सा पद प्रधान है. यथामती में कौन सा पद प्रधान आहे. आता आपल्याला माहिती आहे की अव्ययी भाव समासामध्ये पहिलं जे पद असतं ते प्रधान असतं. म्हणून या ठिकाणी जे पूर्वपद आहे ते पूर्वपद याच्यामध्ये काय आहे, प्रधान आहे. म्हणून या ठिकाणी आपण जे उत्तर आहे ते पहिला पद या ठिकाणी म्हणजे पूर्वपद हे त्या ठिकाणी त्याचं उत्तर होणार आहे. सी हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, प्रत्यक्ष शब्द में कौन सा समास विहित है. म्हणजे यामध्ये कोणता समास आलेला आहे. तर यामध्ये प्रत्यक्ष म्हणजेच काय, तर आपण बघू शकतो प्रत्येक या शब्दाची आपण जर फोड केली, प्रति अक्ष या ठिकाणी प्रति अक्ष म्हणजे प्रति या ठिकाणी उपसर्ग आलेला आहे आणि उपसर्ग आला म्हणजे तो अव्ययी भाव समासाचंच उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी अव्ययी भाव हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 11, आमरण का अर्थ क्या आहे. आमरण म्हणजेच काय, मरण येईपर्यंत.
म्हणजे मरणे तक. प्रश्न क्रमांक 11व्याचं योग्य उत्तर आहे बी, मरणे तक. या ठिकाणी आ हे त्याला काय लागलेला आहे, उपसर्ग लागलेला आहे. आ काय आहे, म्हणजे या ठिकाणी आचा अर्थ होतो सीमा, म्हणजे पर्यंत विचारलेला आहे, म्हणजे मरणापर्यंत, मरणे तक हे याचं योग्य उत्तर आहे बी पर्याय. प्रश्न क्रमांक 12वा, इनमें से कौन सा उदाहरण अव्ययभाव समास का नाही है. बघा नाही हे विचारलेलं आहे. आता ज्याला उपसर्ग लागलेलं असेल किंवा ज्याच्यामध्ये शब्दाची पुनरावृत्ती झाली असेल असे शब्द अव्ययभाव समासाचे आहेत, ते जर नसेल तर ते अव्ययभाव समासाचं उदाहरण नाही. चला, यथासंभव, त्यामध्ये यथा हे काय लागलेलं आहे, उपसर्ग लागलेला आहे. हातोहात शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे, हे सुद्धा आपल्याला अव्ययभाव समास आहे. त्याच्यानंतर अनुरूप, अनुरूप म्हणजे या ठिकाणी अनु हे जे आहे हे सुद्धा उपसर्ग लागलेला आहे. नीलकंठ, नीलकंठ मात्र या ठिकाणी उपसर्ग लागलेला नाही. हे बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13वा, अनजाना शब्द में कौन सा समास है. अन म्हणजे ज्याला आपण ओळखत नाही, अन हा या ठिकाणी उपसर्ग लागलेला आहे आणि उपसर्ग लागला म्हणजे हा अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए अव्ययभाव समास. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14वा बघूया आपण. काय म्हणतो 14वा प्रश्न, घर घर का समास विग्रह क्या है. बघा, घर घर शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणजे पहिलं पद आणि दुसरं पद दोन्ही या ठिकाणी काय आलेलं आहे, पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजेच काय, घर घर म्हणजे घर और घर होईल का, नाही. घर का घर पण होणार नाही, प्रत्येक घर, घर घर म्हणजे प्रत्येक घर. पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 15वा, उपकुल में कौन सा समास है. उपकुल, तर या ठिकाणी उपकुल जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी उप म्हणजे निकट, म्हणजे जवळ. या ठिकाणी हा अव्यय आलेला आहे, उपसर्ग आलेला आहे. आता अव्यय म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये बदल होत नाही असा शब्द त्याला आपण अव्यय म्हणतो. म्हणून या ठिकाणी हे जे उपसर्ग आलेला आहे तो उपसर्ग असल्यामुळे हे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी अव्ययभाव समास. बाकायदा शब्द किस समास का उदाहरण आहे. बाकायदा, तर बघा बा हे काय आलेलं आहे, बा हे उपसर्ग आलेला आहे. म्हणजेच काय, बाचा अर्थ होतो प्रयोग. या ठिकाणी बा म्हणजे काय, तर बा कायदा म्हणजे कायद्यासहित, कायद्यासहित. मग हे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. कारण का, बा म्हणजे त्या ठिकाणी त्याला लागून, बा कायदा म्हणजे कायद्या लागून किंवा कायद्यासह, म्हणजे या ठिकाणी बा हा उपसर्ग आल्यामुळे हे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. प्रश्न 17वा, किस समास में समस्त पद अव्यय बन जाता है. किस समास में समस्त पद हे अव्ययभाव समासामध्येच होऊ शकतं फक्त. म्हणजे समस्त पद म्हणजे पहिलं आणि दुसरं पद या ठिकाणी पूर्ण अव्ययाचं काम करतं. म्हणून अव्ययभाव समास याचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न 18वा, यथाविधी का सही अर्थ क्या है. यथाविधी, तर या ठिकाणी यथाविधी, यथाविधी का सही अर्थ क्या है. तर या ठिकाणी विधी के अनुसार म्हणजे विधीच्या अनुसार, या ठिकाणी विधी के अनुसार. मग कुठं आहे, पर्याय क्रमांक डी या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर होणार आहे विधी के अनुसार. आता या ठिकाणी यथा म्हणजे काय, तर यथाचा अर्थ होतो अनुसार. म्हणून या ठिकाणी विधी के अनुसार हे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर सावधान शब्द में कौन सा समास है. सावधान, तर या ठिकाणी सावधान शब्दाची जर आपण फोड केली तर त्याचं जे उदाहरण आहे तर ते आपण जर बघितलं तर हे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. म्हणजे सावधान शब्दामध्ये स अधिक अवधान आपल्याला फोड करून दिलेले आहे. स अधिक अवधान, सावधान. मग या ठिकाणी आणि आ होतो म्हणून त्याचा आ झाला, म्हणजे सावधान शब्द तयार झाला. आता सावधान या ठिकाणी स हे उपसर्ग लागल्यामुळे हे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए अव्ययभाव समास योग्य उत्तर आहे. त्यानंतर जिस समास में क्रिया विशेषण का भाव प्रकट होता है उसे क्या कहते हैं. कधी कधी लागून जर दोन शब्द एकामागे आले तर या ठिकाणी ते क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतं. म्हणून अव्ययभाव समास जो आहे, अव्ययभाव समासामध्ये अशा प्रकारे ही गोष्ट घडत असते. म्हणून या ठिकाणी जे उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर, तर अव्ययभाव समास हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण अव्ययभाव समासामध्ये क्रियाविशेषणाचा भाव प्रकट होत असतो, म्हणून याला आपण अव्ययभाव समास म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक बी त्याचं योग्य उत्तर आहे. निसंदेह का समास विग्रह क्या है. बघा, निसंदेह म्हणजे ज्याच्यामध्ये अजिबात संदेह नाही, कोणत्याही प्रकारची शंका नाही, म्हणजे संदेह के बिना, म्हणजे संदेह त्याच्यामध्ये अजिबात संदेहाला थारा नाही, म्हणजे संशयाला थारा नाही. मग निसंदेह, नि एक आलेला आहे, उपसर्ग आलेला आहे, मग संदेह के बिना. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी संदेह के बिना हे याचं योग्य उत्तर आहे.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. प्रत्येक शब्द में कौन सा समास है? प्रत्येक शब्दामध्ये कोणता समास आहे? आता प्रत्येक शब्दाची आपण जर फोड केली तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की प्रति अधिक एक आणि प्रति जे आहे हे उपसर्ग आहे, म्हणून या ठिकाणी हे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचं बीचो बीच. बघा 2 शब्द आलेले आहेत, शब्दाची पुनरावृत्ती झालेली बीचो बीच. आता आपण शिकलो की शब्दाची पुनरावृत्ती असेल, उपसर्ग असेल किंवा क्रियाविशेषणाचा भाव असेल, हे सगळे अव्ययभाव समासाची उदाहरणं असतात. म्हणून बीचो बीच या ठिकाणी अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 24वां. संस्कृत के उपसर्गों से बने शब्द अधिकांश किस समास में आते हैं? तर संस्कृतमध्ये बनलेले शब्द जे काही उपसर्ग असतात ते सर्वच्या सर्व शब्द हे शक्यतो जास्तीत जास्त शब्द अव्ययभाव समासामध्येच येतात. म्हणून या ठिकाणी प्रश्न क्रमांक 24चं योग्य उत्तर आहे अव्ययभाव सी, पर्याय त्याचा आहे. बेखटके का अर्थ क्या होता है? बेखटके. आता या ठिकाणी बेखटके जे आहेत तर बेखटके म्हणजेच काय? बिना खटके के, म्हणजे ज्याला खटके नाही असा बेखटके. बे म्हणजे काय? रहित, ज्याच्यामध्ये ती गोष्ट नाही त्याला रहित म्हणलं जातं, बे म्हणलं जातं. म्हणजे बेचा अर्थ होतो रहित किंवा अभाव. तर या ठिकाणी बेखटके का अर्थ होता है बिना खटके के. मग बिना खटके कुठं आलं आहे? 1 नंबरचा पर्याय बिना खटके के, त्याचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक ए. 26वां प्रश्न. आजन्म. आता आजन्म म्हणजे काय? तर आज जन्म में कौन सा पद गौण है? आता या ठिकाणी बघा दुसरं गौण पद विचारलेलं आहे, 2 नंबरचं पद. तर या ठिकाणी आ काय आहे? आ आहे त्याचा या ठिकाणी काय आहे? आ जन्म में कौन सा पद गौण है. तर गौण म्हणजे कमी महत्त्वाचं कोणतं पद आहे? तर या ठिकाणी आपण शिकलो आता हे आजन्म हे अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे. आणि आपण शिकलो की अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद प्रधान असतं आणि दुसरं पद गौण असतं. मग या ठिकाणी गौण पद कोणतं आहे? तर 2 नंबरचं. म्हणजे या ठिकाणी उत्तर पद जे आहे म्हणजे दुसरं पद ते काय आहे? गौण आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 26चं उत्तर आहे उत्तर पद डी हे त्याचं उदाहरण. डी हे त्याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. 27वां प्रश्न. यथाक्रम शब्द का सही विग्रह क्या है? यथाक्रम. तर यथाक्रम म्हणजेच काय? क्रम के अनुसार. या ठिकाणी काय आहे? क्रम के अनुसार. मग या ठिकाणी क्रम के अनुसार किती नंबरला आलेला आहे बघा? तर क्रम के अनुसार म्हणजे यथाक्रम म्हणजे अनुसार. अनुसार शब्द यथाचा अर्थ होतो अनुसार, म्हणजे क्रम के अनुसार पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि हे सुद्धा अव्ययभाव समासाचंच उदाहरण आहे. पल पल में कौन सा समास आहे? बघा शब्दाची पुनरावृत्ती अव्ययभाव समास. प्रश्न क्रमांक 28 पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. अपाद मस्तक. आता अपाद मस्तक आ बघा या ठिकाणी आता ह्या शब्दावरून बघायचं आपल्याला. अपाद मस्तक म्हणजे काय? तर या ठिकाणी अपाद मस्तक तर आपण पाहू शकतो आ म्हणजे याचा अर्थ होतो ता. अपाद मस्तक याचा अर्थ काय होतो? आ म्हणजे तक, आ म्हणजे पर्यंत. आपाद मस्तक. आता पाद म्हणजे काय? पैर, म्हणजे पैर से सिर तक. म्हणजे सगळं बघा मस्तक म्हणजे सिर, म्हणजे सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे पैर से सिर तक या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर होणार आहे. कारण आ म्हणजे तक, आता पाद म्हणजे काय? पैर, म्हणजे पैर से सिर तक म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत त्याला म्हणतात आपाद मस्तक. हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न. अनुरूप का समास विग्रह क्या होगा? अनुरूप. तर या ठिकाणी अनुरूप आता अनुचा अर्थ काय होतो? तर अनुसार. अनु म्हणजे काय? अनुसार. अनुरूप म्हणजे च्यासारखा. म्हणजे रूप ही रूप होईल का? रूप व रूप पण होणार नाही. रूप के योग्य बरोबर रूप के योग्य. रूप के अनुसार म्हणजे रूप के. अनुरूप म्हणजे रूप के योग्य. पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर होणार आहे. अशा प्रकारे या 30 प्रश्नातून आपण अव्ययी भाव समास जो आहे त्याची चांगल्या प्रकारे आपल्याला सराव झालेला आहे. आणि अव्ययी भाव समासावर कोणताही प्रश्न आला तर त्याचं तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे उत्तर द्याल याची मला कोणत्याही प्रकारची शंका मनात नाही. मला त्याची गॅरंटी आहे की तुम्ही त्यावर नक्कीच उत्तर द्याल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी किंवा पुढील गोष्टीसाठी तयार तुम्ही असणार आहातच. पुढील लवकरच आपण पुढचा देखील व्हिडिओ जो आहे तो PYQ हिंदीचा आपण टाकणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.